नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण केस गळतीवर काही टिप्स पाहणार आहोत। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केसाला कांद्याचा रस लावला तर केसाच्या विकासात मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते। मेथी वाटून तिची पेस्ट केली आणि ती केसाला लावली तर केस गळणे कमी होण्यास मदत होते। रोजमेरीचे तेल केसाला लावले तरी देखील केस गळणे कमी होते। शरीरातले लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळतीची समस्या उद्भवू शकते। त्यामुळे केस गळतीतील एक परिणामकारक उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थ खाणे। कढीपत्ता हा नवीन केसाचा वेग वाढवतो आणि केस गळणे घालवतो। कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स केस अधिक मजबूत करण्यास मदत करतात, तर लोह आणि जीवनसत्वे बी आणि सी स्काल्पचे पोषण आणि केसाच्या निरोगी विकासात मदत करतात। रिटा आणि शिकाकाई। रिटा ज्याला साबण म्हणूनही ओळखले जाते आणि शिकाकाई एक नैसर्गिक क्लिन्झर शतकानुशतके केसाचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी वापरले जात आहे। आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि ती तुमच्या टाळूला हलक्या हाताने लावा। 30 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा। आवळ्याचा नियमित वापर केस गळणे कमी करण्यास आणि केसाच्या वाढ होण्यास नक्कीच मदत करू शकतो। नारळाचे दूध आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि केस गळती रोखण्यासाठी ते आश्चर्यकारकपणे काम करू शकते। किसलेल्या नारळातून ताजे नारळाचे दूध काढा आणि कापसाच्या बॉलने ते तुमच्या टाळूला लावा। काही मिनिटे हलक्या हाताने मालिश करा आणि सुमारे 30 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने चांगले धुवा। नारळाचे दूध केसाच्या रोमांना पोषण देते, केसाची वाढ वाढवते आणि तुमच्या केसांना चमक देते। कांद्याचा रस, ज्याचा वास कदाचित फारसा आनंददायी नसेल, पण केस गळतीवर कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे। कांद्याचा रस काढा आणि कापसाच्या बॉलने किंवा ब्रशने थेट तुमच्या टाळूवर लावा। केस धुण्यापूर्वी हलक्या हाताने मालिश करा आणि अर्धा ते 1 तास तसेच राहू द्या। कांद्याच्या रसात सल्फर असते, ते टाळूमध्ये रक्तभिसरणपणा सुधारण्यास मदत करते आणि केसाची वाढ वाढवते। केसाची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा, यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात। ग्रीन टी ही एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे, तसेच हेअर फॉल कमी करण्यासाठी ॲलोवेरा देखील प्रभावी ठरते। कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे कोंड्यापासून संरक्षण होते। दही आणि मध केसाला लावल्याने केस गळती कमी होऊन केसाचा पोत सुधारतो। तांदळाचे पाणी झाडासोबत केसाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत। यासाठी पहिले तांदूळ 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत घाला, यानंतर ते गाळून पाणी घ्या। तांदळाच्या पाण्याने केसाला मसाज करा, अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने केस धुवा। हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करा, यामुळे तुमचे केस पहिल्यापेक्षा दाट आणि चमकदार होण्यास मदत होईल। या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील, पण केस गळती कमी करण्यासाठी केसाची निगा राखणे ही खूप गरजेचं आहे। नियमितपणे तेलाने मसाज करणे, नियमितपणे केस धुणे आणि रासायनिक पदार्थाचा वापर कमी करणे या गोष्टी केसाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पूरक ठरतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।